आज आपण प्राचीन भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आपल्या परंपरेविषयी चर्चा करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की भारतीय संस्कृती ही थोर आहे, त्याची परंपरा थोर आहे आणि शाळेतला प्रत्येक विद्यार्थी हा शाळा सुरू व्हायच्या आधी हे म्हणत असतो की मला माझ्या भारतीय परंपरांचा अभिमान आहे. पण आपण असं बघतो की आपल्याला आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान आहे, आपल्या धार्मिक परंपरांचा आपल्याला अभिमान आहे, शैक्षणिक परंपरांचा आपल्याला अभिमान आहे, सांगीतिक परंपरेचा आपल्याला अभिमान आहे, भारतीय तत्त्वज्ञानाचा देखील आपल्याला सार्थ अभिमान आहे. पण आपल्याला असं दिसतं की भारतीय विज्ञानाच्या परंपरेबद्दल आपण फार थोडं बोलतो आणि म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी त्याच्या संबंधी काय नेमकं प्राचीन भारतीय विज्ञान आहे या संबंधी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. साधारण जर आपण असं बघितलं तर 5000 ख्रिस्तपूर्व इथून ह्या वैदिक काळाला सुरुवात होते आणि भारतीय विज्ञानाची सुरुवातच मुळी वैदिक काळापासून आहे. आपण असं बघतो की 5000 ख्रिस्तपूर्व ते जवळजवळ 500 ख्रिस्तपूर्व हा जो एक मोठा कालावधी होता आणि ह्या कालावधीबद्दल आपण असं म्हणू की ज्यावेळेला जगामध्येच मुळे विज्ञानाची निर्मिती कुठेतरी तुरळक झालेली होती पृथ्वीतलावरती, त्यावेळेला भारतात मात्र बऱ्यापैकी वेगवेगळे सिद्धांतांची मांडणी आपल्या भारतीय ऋषीमुनींनी, ज्यांना पूर्वी शास्त्रज्ञांच्या ऐवजी फिलॉसॉफर्स किंवा तत्त्वज्ञ असं म्हणत, आणि साधारणपणे 500 ख्रिस्तपूर्व पासून ते इसवी सन 1200 हा जो एक कालावधी आपण म्हणतो, ह्या कालावधीमध्ये देखील आपल्या भारतीय वैदिक परंपरेचं बऱ्यापैकी रूपांतर हे जनसामान्यांसाठी आपल्या विविध प्रकारच्या तत्त्वज्ञांनी उपलब्ध करून दिलं. त्यामुळे साधारणपणे अशा प्रकारचा हा जो कालावधी आहे की वैदिक काळ ते साधारणपणे इसवी सन 1200 ह्या संबंधामध्ये आपण वेगवेगळ्या सिद्धांताची या ठिकाणी गोष्ट बघणार आहोत. आता पहिली एक महत्त्वाचा जो सिद्धांत आहे, ज्याला या पृथ्वीतलावरचा सगळ्यात पुरातन अशा प्रकारचा सिद्धांत म्हटलं जातं आणि तो आहे सूर्य सिद्धांत. सूर्य सिद्धांतामध्ये असं म्हटलेलं आहे की साधारणपणे पृथ्वीचा जो सर्कम्फरन्स म्हणजे परिघ आहे, हा पृथ्वीचा परिघ नेमका कशा प्रकारे आपण मोजणार आहोत ह्या संबंधीची कॅल्क्युलेशन्स ही त्यावेळेला आपल्या मुनींनी ही करून ठेवलेली होती. आणि म्हणून ह्या ठिकाणी जो श्लोक त्यांनी त्या ठिकाणी मांडून ठेवलेला आहे की योजनानि शतान्यष्टौ भूकर्णौ द्विगुणानि च तद्वद्दर्तो दशगुणात पदम भूपारिधर्पतेत. याचा अर्थ असा आहे की ह्या पृथ्वीची जी काही रेडियस म्हणजे जी त्रिज्या आहे ती साधारणपणे 800 योजना आहे. त्यावेळेला साधारणपणे लांबी ही दंडात मोजली जायची, जशी आपण फुटात मोजतो, आणि ही जी काही लांब अंतर असायची, ज्याला आपण आता इंग्रजीमध्ये इंटरगॅलेक्टिक डिस्टन्सेस असं म्हणतो, त्याच्यासाठी योजने हा शब्द त्यावेळेला प्रचलित होता. तेव्हा साधारणपणे ही जी त्रिज्या आहे, ही पृथ्वीची त्रिज्या ही 800 योजने आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर आपल्याला परिघ, या पृथ्वीचा परिघ जर कॅल्क्युलेट करायचा असेल किंवा काढायचा असेल तर त्याने असं म्हटलेलं आहे की या त्रिज्येला जर आपण 2ने गुणलं आणि त्याला जर साधारणपणे स्क्वेअर रूट ऑफ 1024 ह्या संख्येने जर त्याला आणखीन गुणलं तर त्याचं रूपांतर किंवा ती जी संख्या येते ती म्हणजे पृथ्वीचा हा परिघ असतो. आणि आपल्याला असं दिसतं की अशा पद्धतीने या सूत्रानुसार जर पृथ्वीचा परिघ काढला तर आपल्याला दिसतं की साधारणपणे 24,854 मैल इतका त्यांनी त्यावेळेला त्याचं मापन केलेलं होतं. आणि नवीन पद्धतीने म्हणजे आधुनिक पद्धतीने जर आपण बघितलं
तर 24,901 म्हणजे 24,854.8 आणि नवीन पद्धतीने 24,901 मैल इतकाच थोडाफार फरक त्याच्यामध्ये दिसतो ह्या मापनामध्ये. आणि याचा अर्थ असा की योजनं किंवा दंड ही जी काही मापनं होती ही किती म्हणजे असं म्हणू की तंतोतंत होती. आणि आता आपल्याकडे विविध प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स आलेली आहे, आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धती आलेल्या आहेत आणि ह्या पद्धतींचा वापर करून त्याचं जे काही मोजमाप केलेलं आहे ते आपल्या अत्यंत पुरातन अशा सिद्धांताला खूप मिळतं जुळतं आहे, हे विशेषत्वाने या ठिकाणी आपल्याला सांगायला हवं.